नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये विचारलेल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहतोय. आजचा जो आपला लेक्चरचा भाग आहे तर तो आहे प्रशिक्षण संस्था. म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या ज्या महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्था आहेत की जिथं अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, तर त्याच्यावरती आधारित खरं तर हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा भाग होता. याच्यावरती त्या मुख्य परीक्षेला प्रश्न विचारले जायचे. आत्ता या टॉपिकचा रिलेव्हन्स संपलेला आहे, जवळजवळ संपलेला आहे. बाय चान्स जर का तुम्हाला प्री ओरिएंटेड एखादा प्रश्न विचारला तर ते तुम्हाला माहीत असावं. त्या संस्था कुठल्या आहेत? यशदा आहे, लबासना आहे, हैदराबादची संस्था आहे जिथं IPSला ट्रेनिंग दिलं जातं. वेगवेगळ्या आयकर इन्स्टिट्यूट आहेत, ओके, जिथं आयकर आयुक्तांना प्रशिक्षण दिलं जातं. अशा वेगवेगळ्या संस्था संघटना आहेत, ओके. तर त्याच्याबद्दल हे जे आहेत तर ते प्रश्न विचारले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा भाग असल्यामुळं याचा रिलेव्हन्स संपला असला तरीसुद्धा प्री ओरिएंटेड जर का एखादा चुकून प्रश्न आला तर ह्या प्रश्नातूनच येऊ शकतो, कारण हे 100पेक्षा जास्त प्रश्न त्यांनी 2011 पासून 2025 पर्यंत विचारलेले आहेत. तर हे जस्ट एक फास्ट रिव्हिजन करण्याचा आपण प्रयत्न करूया. याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं काहीही नाही आहे, कारण या संस्थांची माहिती तुम्हाला ऑलरेडीच आहे की काय करतात, कधी स्थापन झाल्यात, कोणाला कोणाला प्रशिक्षण दिलं जातं. महाराष्ट्रात 2 महत्त्वाच्या संस्था आहेत. एक आहे यशदा की जी पुण्यात आहे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, आणि दुसरी आहे वनामती, ओके, वसंतराव नाईक प्रशिक्षण संस्था. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही संस्था आहे आणि ती नागपूरमध्ये आहे. या 2 महत्त्वाच्या संस्था आहेत की ज्या क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्सला आहेत, तर त्या ट्रेनिंग देत असतात. आणि बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की तिथं जाऊन ट्रेनिंग घ्यायचं, ओके. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे लेक्चर सिरीज तुम्ही पाहणं गरजेचं आहे, कारण बरेचसे प्रश्न PYQ वरती आधारित राज्यसेवेला असेल, कंबाईनला असेल, इतर परीक्षांसुद्धा विचारले जातात. तर आजचा जो आपला टॉपिक आहे महत्त्वाचा, तर सार्वजनिक सेवा, त्याच्यातल्या महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्था. आता याचा अभ्यास करत कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर त्याच्यात पहिल्यांदा तुम्ही सरकारचे निर्णय आणि तरतुदी, वेगवेगळ्या संस्था आणि संघटनाशी संबंधित तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. लोकसेवेशी संबंधित संस्था आणि संघटना. लोकसेवा म्हणजे काय? प्रशासन सेवा असेल त्याच्यामध्ये यशदा आहे, लबासना आहे, ह्याची आपली हैदराबादचे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी आहे, वनामती वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेली ती संस्था आहे. अशा वेगवेगळ्या संस्थांची तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता याचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल थोडक्यात, तर बघा, तुम्ही जर त्या संस्थेच्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला अबाउटमध्ये, ABOUT अबाउटमध्ये त्या संस्थेची सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळून जाते. तर तुम्ही ते वाचा, किती वर्ष झाली, कशात काम करते, कसं प्रशिक्षण दिलं जातं, कोणते कोर्स तिथे चालतात. त्याच्यामुळे प्रत्येक संस्थेची तुम्ही एकदा वेबसाईट पाहून घ्या. त्या संस्थेची भूमिका, कार्य आणि अधिकार काय आहेत ते तुम्हाला त्या वेबसाईटवरती सापडतील, एकदा चेक करून घ्या. सरकारची भूमिका आणि अधिकार, आणि सगळ्यात महत्त्वाच्या या 2 गोष्टी आहेत, आयोगाचे मागील वर्षाचे प्रश्न आणि संस्थांशी संबंधित चालू घडामोडी. हे लक्षात ठेवा. प्रश्न जर का तुम्हाला आत्ता आले तर या 2 घटकांवरती आधारित प्रश्न येतील. आयोगाचे मागील वर्षाचे प्रश्न, की लक्षात ठेवा की तुम्हाला एक डाटा मिळेल की आयोगाने कसे त्या संस्थांवरती किंवा संघटनावरती प्रश्न विचारलेले आहेत ते तुमच्याकडे राहील. आणि आयोगाशी, त्या संस्था आणि संघटनाशी संबंधित चालू घडामोडी, म्हणजे एखादी संस्था चर्चेत का आहे तर त्याच्यावरती जर का प्रश्न आले तर ते तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. जास्तीचा मोठा टॉपिक असला तरी सुद्धा आपण याला राऊंड अप करू, कारण याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. हे प्रश्न ॲज इट इज सुद्धा रिपीट होऊ शकतात. तर त्या अनुषंगानं आपण थोडंसं चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. ही जी सिरीज आहे VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये हे तुम्हाला प्लेलिस्ट आहे MPSC पॉलिटी PYQ अनालिसिस सिरीज. तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला सगळे लेक्चर्स तिथं सापडून जातील. पहिला प्रश्न आहे, 1 बाय 1 आपण पटपट अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून कमी वेळात तुमचं जास्त रिव्हिजन होण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे तर तो सक्सेसफुल होईल. बघा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये नवीन अखिल भारतीय सेवा यासाठी शिफारशी कोणी केल्या? शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये नवीन अखिल भारतीय सेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एखादी जर का नवीन अखिल भारतीय सेवा स्थापन करायची असेल तर त्याच्या संबंधित जास्तीचे अधिकार जे आहेत तर ते राज्यसभेला आहेत, म्हणजे संसदेला आहेत, आणि संसदेतल्या राज्यसभेला त्याच्यातले जास्तीचे अधिकार तुम्हाला प्राप्त झाल्याचं दिसून येते. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा. त्याच्याशी संबंधित कलम कुठला आहे? कलम 312. हे सुद्धा लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये तर प्रशासकीय सुधारणा आयोग 1969, सरकारी आयोग 1983 ते 88 आणि पंच आयोग 2007 ते 2010. तर या तिन्ही घटकांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये नवीन अखिल भारतीय सेवा स्थापन करण्यात यावी अशी तरतूद आहे. तर ते केल्याचं आपल्याला दिसते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. समजते?
आलं लक्षात? जास्त अवघड नाही आहे, पटपट जाऊया जेणेकरून तुम्हालाही इतर अभ्यास करता येईल. बघा, जोड्या लावायच्या आहेत. केंद्रीय सचिवाचं नाव आणि त्यांचा कार्यकाल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, TN शेषन. हे पहिल्यांदा सचिव होते आणि मग नंतर ते निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून झालेले, त्यांची नेमणूक झालेली आहे. TN शेषन पर्याय क्रमांक 3. ब ला 1, त्याच्यानंतर क ला 4 आणि ड ला 2. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तुम्ही वाचून घ्या. हा प्रश्न आत्ता 2023च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलेला होता. आणि हे TN शेषन जे आहेत 1991 ते 1997 पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते. हे लक्षात ठेवा. इतर माहिती ते काय म्हणायचे, पॉलिटिशियन मी ब्रेकफास्टला खातो. तुम्हाला जे आय कार्ड आलेत ना, वोटर ID, तर हे TN शेषन यांच्या काळात आलेले आहेत. आत्तापर्यंत जबरदस्त आणि चांगलं काम करणारे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून TN शेषन यांच्याकडं पाहिलं जातं. त्यांचा कार्यकालसुद्धा तेवढाच दर्जेदार आणि चांगला राहिलेला आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्या आहेत. तुम्हाला पोस्ट दिलेले आहेत आणि त्याचा प्रशिक्षण कालावधी किती असतो ते त्यांनी सांगितलेलं आहे. IAS बघा 24 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी असतो. IFS फॉरेस्ट सर्व्हिसचा 36 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी असतो. हे जे 2 वर्ष, 12-36 3 वर्ष आणि 27 महिने किती 2.5 वर्ष IPS. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए ला 1 समोरासमोर जोड्या लागतात. समजलं? IASचं प्रशिक्षण पहिल्यांदा यांचं जे फाउंडेशन आहे तिघांचं, जी UPSCनं ज्या सगळ्या पोस्ट मिळतात त्यांचा फाउंडेशन कालावधी असतो 6 महिने आणि 6 महिन्यासाठी सगळ्यांचं ट्रेनिंग जे आहे तर ते मसुरीला होतं. आणि हा फाउंडेशन कोर्स झाल्यानंतर मग त्यांना वेगवेगळ्या, आता फॉरेस्टची ट्रेनिंग कुठं होतं तर देहरादूनला होतं. IPSचं ट्रेनिंग कुठं होतं, हैदराबादला होतं. त्यांचं तिथं ट्रेनिंग केलं जातं आणि मग शेवटी पुन्हा एकदा 6 महिन्यासाठी त्यांना मसुरी लावासना इथं बोलवलं जातं आणि तिथंच बऱ्याचशा जोड्या जुळल्या जातात आणि लग्न होतं ते तुम्हाला माहीत असेल, बरोबर? तर हे सगळं, आणि हे IASचं ट्रेनिंग मात्र लबासनाला होतं. मग फील्ड वर्क वगैरे असतं, ते तुम्ही वाचलं असेल, पाहिलं असेल, फोटो त्याच्यात काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय सेवा श्रेणी गट ब याबाबत खालीलपैकी कोणते शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा अधिकार आहे? कोणाला शिस्तभंग करण्याचा? तर बघा, ह्या ज्या केंद्राच्या सेवा असतात तर त्याच्यातले सगळे अधिकार जे असतात तर ते राज्यपालाला देण्यात आलेले आहेत. तिथं तुम्हाला काहीही एक्स्ट्राचं करता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारताच्या राष्ट्रपतींना तिथं अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्यांना फक्त निलंबनाचा अधिकार असतो. ओके, म्हणजे IAS IPS IRS IFS पोस्टिंग होऊन राज्यात येतात, राज्याला फक्त निलंबित करता येतं किंवा त्यांची बदली करता येते. त्याला जर काही डिबार करायचं असेल, काढून टाकायचं असेल तर तो सर्वस्वी अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. म्हणूनच हे एवढे कार्यक्रम करत असतात. म्हणजे चांगल्या रीतीनं बोलतो मी, वाईट रीतीनं नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही? योग्य नाही याचा अर्थ चुकीचं असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतीय नागरी सेवेचा जनक असं संबोधलं जातं, तर हे बरोबर आहे का? तर हे चुकलं आहे. लॉर्ड वॉरन हेस्टिंगने नागरी सेवेचा पाया घातला, हे या ठिकाणी काय आहे? योग्य नसणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. तर हे बरोबर आहे पहिलं विधान. चुकीचं विधान आपल्याला, मला वाटलं योग्य शोधायचं आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतीय नागरी सेवेचा जनक समजलं जातं, बरोबर आहे. लॉर्ड वॉरन हेस्टिंगने नागरी सेवेचा पाया घातला, हे सुद्धा बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसने नागरी सेवेत सुधारणा करून त्यास आधुनिक बनवलं व तर्कशुद्ध केलं, हे सुद्धा बरोबर आहे. वरची 3 विधानं बरोबर आहेत. 1805 मध्ये लॉर्ड मिंटो यांनी कलकत्ता येथील फोर्ट विल्यम येथं नागरी सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय स्थापन केलं, तर हे विधान मात्र चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणं, पदावरून दूर करणं किंवा पदोन्नत करणं याबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. डायरेक्ट तुम्हाला चुकीचं विधान सांगतो. पर्याय क्रमांक 3, अनुच्छेद 311 मधील तरतुदी या केवळ स्थायी नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत, अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू नाहीत, तर हे विधान चुकीचं आहे. बाकीची 3 विधान आहेत या ठिकाणी बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे तुम्ही एकदा वाचून घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि वाचून घ्या. ओके, कारण तुम्हाला सांगतो याच्यातले प्रश्न आत्ता मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत. ओके, हा राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑगस्ट 2012 मध्ये आलेला प्रश्न होता. ओके, त्याच्यामुळं याचा रिलेव्हन्स थोडासा आहे. 311 बद्दलचा हा प्रश्न आहे.
कलम 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. कलम 311 असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यासारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत. आणि शासकीय सेवकाचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करण्यात हे नसतं, म्हणून अनुच्छेद 311 संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे विधान चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य जोडी तुम्हाला निवडायची आहे. कुठली जोडी चुकीची आहे? राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था NIRD स्थापना 1958 बरोबर आहे. भारतीय लोक प्रशासन संस्था IIPA 1954 बरोबर आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी 1987 हे सुद्धा बरोबर आहे. आणि विदेश सेवा संस्था ओके तर याची स्थापना 1968 म्हणते, तर हे विधान चुकीचं आहे. आता मला तुम्ही सांगायचं आहे विदेश सेवा संस्था याची स्थापना कधी झाली न विसरता तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. जो पहिल्यांदा कमेंट करेल तर त्याची कमेंट पिन करून ठेवली जाईल कायमस्वरूपी. बघू आता बघा, हे तुम्हाला लालच दाखवतोय पिन वगैरे, तर बघा हे थोडंसं तुम्ही गुगल करत चला की जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर जे आहेत तर ती तिथं देता येतील आणि त्याचा तुम्हाला तिथं पर्टिक्युलर उपयोग होईल. त्याच्यामुळे प्लीज कमेंट करत चला. ओके, कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला काही प्रश्नाचे उत्तर ऑटोमॅटिकली मिळून जातील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. नागरी सेवा परीक्षेसाठी कोठारी समितीने वयमर्यादा 21 ते 26 वर्ष अशी सुचवली होती. बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. नागरी सेवा परीक्षेला सर्वसाधारण उमेदवार आणि अनुसूचित जाती जमातीचे या सर्वांना फक्त 2 वेळा बसू द्यावा अशी शिफारस कोठारी समितीने केली होती. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे जे आत्ता जे आयटेमची संख्या आहे 9 आयटेम असतील, 5 असतील, 7 असतील. ओके, हे म्हणजे हे असं चुकीचं आहे असं कोठारी समितीचं मत होतं. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घटक भारतीय विदेश सेवेच्या प्रशिक्षणाचा भाग आहेत? इंडियन फॉरेन सर्व्हिस त्याचा कुठले कुठले घटक भाग आहेत हे आपल्याला इथं सांगायचं आहे. बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 AKDE. राष्ट्रीय प्रशासन प्रबोधन येथून पायाभूत अभ्यासक्रम, त्याच्यानंतर परदेशातील भारतीय दूतावासात भाषांचं प्रशिक्षण, त्याच्यानंतर भारत दर्शन दौरा आणि सैनिकी शाखेत संलग्न प्रशिक्षण. आता ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सोडवल्याशिवाय येणार नाहीत. या संस्थेबद्दल वाचल्याशिवाय ते जमणार नाहीत आणि PYQ सोडवल्याशिवाय तुम्हाला पेपरमध्ये क्रॅक करता येणार नाही. त्याच्यासाठी PYQ किती महत्त्वाचे आहेत याचं महत्त्व तुम्हाला आत्ता समजलं असेल. पुढचा प्रश्न, मिशन कर्मयोगी ही नव्यानं सुरुवात झालेली नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर हे मिशन कर्मयोगी सुरू केले. कशाशी संबंधित आहे त्याच्या संबंधीचं अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा हा एक नागरी सेवा क्षमता निर्मितीचा नवीन राष्ट्रीय आराखडा आहे. बरोबर आहे. याद्वारे नियम आधारित प्रशिक्षकाकडून भूमिका आधारित प्रशिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आय गॉट मिशन कर्मयोगी या ऑनलाईन व्यासपीठाद्वारे हे चुकीचं आहे. मिशन कर्मयोगी नावाचंच ऑनलाईन व्यासपीठ आहे. आय गॉट वगैरे तिथं काही सुद्धा नाही. तिसरं चुकलं, अयोग्य विधान ओळखायचं होतं, तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक मनुष्यबळ परिषदेद्वारे याचं संपूर्ण निरीक्षण केलं जातं. हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ख्रिस्तोफर हुड यांनी तयार केलेला टॉप डाऊन म्हणजे काय? वरून खाली. बरोबर. प्रतिमानात त्यांनी परिपूर्ण धोरण अंमलबजावणीसाठी काही अटी निर्धारित केलेल्या आहेत. अयोग्य विधान ओळखायचं आहे. निकषांची अंमलबजावणी केली जावी आणि उद्दिष्ट दिली जावीत. बरोबर आहे. वेळेची मर्यादा असेल, याच्याबाबत वेळेची मर्यादा नसेल. तिसरं बरोबर आहे. चौथं बरोबर आहे. अयोग्य विधान ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपलं उत्तर आहे. नियोजन आयोग जो काम करत होता तर तो टॉप डाऊन अप्रोचने काम करत होता. म्हणजे नियोजन आयोग काय करायचा, प्लॅनिंग कमिशन काय करायचं की सपोज पहिल्यांदा ते पैसे केंद्राकडे देईल, केंद्र जिल्हा परिषदेकडे देईल, जिल्हा परिषद पंचायत समितीकडे देईल आणि पंचायत समिती मग ग्रामपंचायतीकडे देईल. असं नियोजन आयोग काम करायचा, टॉप डाऊन अप्रोच. आणि सध्या जो नीती आयोग स्थापन करण्यात आलेला आहे 1 जानेवारी 2015 पासून, तर नीती आयोग जो आहे तर तो खालून वर डाऊन टू टॉप, म्हणजे ज्यावेळेस केंद्र सरकार पैसे देतं तर ते डिरेक्टली ग्रामपंचायतीला येतं. हे लक्षात ठेवा. याला काय म्हणायचं, डाऊन टू अप अप्रोच. प्लॅनिंग कमिशन आणि नियोजन आयोगातला हा एक नियोजन आयोग आणि नीती आयोगातला हा एक बेसिक फरक तुम्हाला मी इथं सांगितला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता विभाग 1985 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचा भाग नाही म्हटले त्यांनी? नाही. बरोबर. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आहे, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आहे, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रारी विभाग हा सुद्धा आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे भाग नाही असं त्यांनी विचारलं होतं. कार्मिक कारकिर्दीचं नियोजन विभाग, कारकिर्दीचं नियोजन विभाग असं काय नसतं.
बरोबर. तर हा नाही आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलीत, त्याच्यातली बरोबर असणारी विधानं आपल्याला शोधायची आहेत. बघा, राष्ट्रीय प्रशासन अकादमी दॅट इज लबासना द्वारे आयोजित केलेला पायाभूत प्रशिक्षण कोर्स हा फक्त अखिल भारतीय सेवेतील नवीन सदस्यांसाठी असतो. बरोबर आहे का? तर हे विधान चुकीचं आहे. अखिल भारतीय सेवा म्हणजे IAS, IPS आणि IFS फॉरेस्ट सर्व्हिस या अखिल भारतीय सेवा आहेत. परंतु मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे की सर्व जे लोक पास झालेले आहेत तर त्यांना 6 महिन्याचा फाउंडेशन कोर्स मसुरी येतं लबासनात पूर्ण करायला लागतो. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थीसाठी 1969 पासून सँडविच कोर्स लागू करण्यात आला. बरोबर आहे, म्हणजे हा सर्वांसाठी आहे. ब विधान बरोबर आहे. आपल्याला विधान काय करायचं आहे? बरोबर विधान. कुठं कुठं ब आहे बघा. 4 गेलं, 3 गेलं, राहिलं 1 आणि 3. बघा चुकला त्याच्यामुळे 1 गेला. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीचं वाचायचीच गरज नाही. ओके, येतं का लक्षात? जर का तुम्ही थोडासा अभ्यास केला आणि मग लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर बाकीची विधानं तुम्हाला वाचावी लागणार नाहीत. शोर शॉर्ट मी गॅरंटी देतो. थोडासा अभ्यास पाहिजे. बघा, ब विधान तुमचं बरोबर आलंय. ओके, आणि चुकले म्हणजे किंवा ब दोन्हीपैकी कुठलं तरी एक आत पाहिजे, बाकीचं काही नाही. इथं बघा, इथं क ड ब बरोबर आहे. बरोबर विधान शोधायची होती तर ब बरोबर पाहिजे. 2 मध्ये ब नाही आहे, 4 मध्ये ब नाही आहे, 2 पर्याय कटले. परंतु चुकीचं आहे. 1 गेला, राहिला पर्याय क्रमांक 3. ब विधान बरोबर. दॅट्स इट. हे एवढंच साधं सोपं लॉजिक लावावं लागतंय. ओके, पुढचा प्रश्न, अखिल भारतीय सेवा कायदा 1951च्या घटनात्मकतेवर खालीलपैकी कोणत्या खटल्याद्वारे प्रश्नचिन्ह उभा करण्यात आलं? 1951चा कायदा होता. कुठल्या खटल्यात या अखिल भारतीय सेवांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 DS गरेवाल विरुद्ध पंजाब राज्य. आता हे जे सगळे खटले आहेत आपल्याच VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती, जर का तुम्ही पॉलिटीची लेक्चर सिरीज पाहत असाल तर सगळ्या खटल्यांबद्दल आपण तिथं इन डिटेलमध्ये बोललो आहे. जर का तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर ते पहा. अगदी डेट, सर्वोच्च न्यायालयाचं मत काय होतं, त्याच्यामुळे घटनेत कुठल्या कलमात कसा बदल झाला, सगळं इन डिटेलमध्ये सांगितलं. बरोबर. तर ते तुम्ही थोडेसे लेक्चर सिरीज पाहून घ्या. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कलम 310 मध्ये अंतर्भाव नसलेलं विधान कुठलं आहे? कलम 310. बरोबर. आता काय म्हणते बघा, हे कलम 310. 312 काय आहे? नवीन अखिल भारतीय सेवा. हे थोडंसं लॉजिक लावलं तर तुम्ही काय करायचं आहे, 310 मध्ये काय असेल ते थोडंसं लॉजिक लावायचं आहे. तर त्याच्यामध्ये केंद्राच्या नागरी सेवेतील व्यक्ती राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती राहू शकतात, ही एक तरतूद त्याच्यामध्ये आहे. आणि राज्यातील नागरी सेवेतील व्यक्ती त्या राज्याच्या राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावरती राहू शकतात. तर ही जी 2 विधानं आहेत तर ती कलम 310 मध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. पर्याय क्रमांक ब आणि क. तर त्यांनी काय विचारले? नमूद नसलेलं. तर जे आहे तर त्याच्यामध्ये नमूद नाही आहे. केंद्राच्या नागरी सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या सेवाशर्तीबाबत नियम करण्याचे अधिकार संसदेला आहेत. नाही, तर ते नियम करण्याचे अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं आणि हे जे विधान आहे तर ते 310 मध्ये समाविष्ट नाही आहे. हे चुकले. ब आणि क बरोबर आहे. तर नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा होता. तर पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एक सार्वजनिक धोरण मूल्यमापन पद्धती म्हणून डॅश डॅशचा उपयोग धोरण आणि धोरण राबवणारे व्यक्ती यांचं मूल्यमापन करण्यासाठी केला जातो. कशासाठी केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्यक्षमता अजमावणीसाठी. दॅट्स इट. हे थोडासा लॉजिकल प्रश्न होता, मेन्सचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, योग्य कथन ओळखायचं आहे. तुम्हाला 3 कथनं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. सनदी किंवा नागरी सेवांची विभागणी 3 गटात होऊ शकते. अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा. ओके, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. केंद्रीय सेवेतील अधिकारी ही एकाच खात्यापुरते मर्यादित असतात, तर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका अनेक खात्यामध्ये होऊ शकतात. हे मात्र चुकीचं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील सदस्यांच्या नेमणुका अशा पदावर केल्या जाऊ शकतात जेथे सर्वसाधारण पर्यवेक्षण स्वरूपाचे कर्तव्य पार पाडायचे असतात, तर केंद्रीय सेवेतील अधिकारी बहुधा विशेष स्वरूपाच्या कार्यासाठी त्यांची निवड केलेली आपल्याला दिसून येते. तर क बरोबर आहे. आणि क हे 2 ऑप्शन बरोबर आहेत. असा पर्याय कितीचा आहे? पर्याय क्रमांक 4. आणि क ही 2 विधान या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्या तुम्हाला. ह्या इतिहासाच्या रिलेटेड असणारा प्रश्न आहे बरं का. याचं डायरेक्ट आपण उत्तरच काढून घेऊ. बघा, मॅकॉले समिती कशाशी संबंधित होती? नागरी सेवांमध्ये भरती करण्यासाठी खुली स्पर्धा परीक्षा सुरू करण्यात यावी. ला 2 ॲटचिसन आयोग सॉरी बरं प्रोनाऊन्सिएशन, वैधानिक नागरी सेवा भरतीची पद्धत रद्द करावी. बला 1 इस्लिंग्टन आयोग, याचं काय आहे? याचा आहे 4
थेट भरती होणाऱ्यांसाठी 2 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी असावा आणि ली कमिशन लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात यावी. दॅट्स इट. तर अ ला 2, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 3 असा कुठला पर्याय आहे? पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांविरुद्ध सक्तीची सेवानिवृत्ती, पदावरून दूर करणं आणि बडतर्फी अशी दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार केवळ केंद्र शासनाकडे आहे. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. पदमुक्ती आणि पदच्युतीमधील फरक म्हणजे पदमुक्तीमध्ये तो भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरतो, तर पदच्युतीमध्ये तो भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरत नाही. हे विधान चुकीचं आहे. ओके, पदच्युतीमध्ये तो भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरणार तर ठरतो तो. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची बदली, त्यांचं निलंबन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. पण त्यांना काढून टाकण्याचा अधिकार मात्र केंद्र सरकारला असतो. तर त्यांचं बदली करू शकतात किंवा निलंबन करू शकतात. याच्या पलीकडं अखिल भारतीय सेवेतल्या सेवेकऱ्यांच्या विरोधात राज्य शासन एवढ्याच कृती करू शकतं. याच्या पलीकडे ते काहीही करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न लभासनावरती आहे. खालील विधानं विचारात घ्या आणि कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, ही एक सार्वत्रिक धोरण आणि लोकप्रशासनासंबंधी संशोधन आणि प्रशिक्षण. सार्वजनिक धोरण ते काय करत नाही आहे, चुकलं. दॅट्स इट. तिचा मुख्य उद्देश नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना म्हणजेच IAS, IPS, IFS आणि शिवाय केंद्रीय सेवेतील गट अ मधील जसं भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणं हा आहे. हे बरोबर आहे. ब बरोबर आहे. बरोबर विधान आपल्याला ओळखायचे. बघा आता ब बरोबर आहे, इथं पण ब आहे, इथं ब आहे, इथं ब आहे, सगळीकडे अ गेला आहे, इथं अ आहे, अ गेला आहे, अ गेला आहे. बघा चुकीचं असेल तर सगळीकडेच आहे ना. 3 ठिकाणी. पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. लॉजिक लागते. चुकीचं आहे हे कन्फर्म झाले आणि आपल्याला बरोबर विधानं शोधायचे. तर 1 तर गेलाच कारण तिथं आहे. 3 मध्ये पण आहे, 4 मध्ये पण आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. म्हणजे चुकीचं आहे हे जरी तुम्हाला समजलं तरी तुम्ही आरामात उत्तरापर्यंत पोहोचताय. कसं ते मी तुम्हाला दाखवलंय. दॅट्स इट. अलग लक्षात. हे 3 पर्याय मुळे काढतायत. बरे ते ब बरोबर असू द्या तरी सुद्धा, कारण चुकीचं आहे हे सिद्ध झालंय, त्याच्यामुळे ते पर्याय चुकीचे आहेत. आणि पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न अखिल भारतीय सेवेच्या निर्मितीबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. राज्यसभेने तिच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या पाठिंब्याच्या ठरावाने तसं घोषित करावं लागतं. हे काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं विधान आहे. राज्यघटनेच्या कलम 312 अन्वये संसदेला कायद्याद्वारे संघराज्य आणि घटक राज्यांना सामायिक अशा एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र त्यासाठी अगोदर तसा ठराव राज्यसभेने मंजूर करावा लागतो. तर हे बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. विधान ब बरोबर आहे. त्याच्यामुळं याचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपं आहे. पुढचा प्रश्न राज्य लोकसेवा आयोग. लगेच MPSC डोळ्यासमोर आला पाहिजे. त्याच्याबद्दल चुकीचं किंवा बरोबर विधान ओळखायचं आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची वयोमर्यादा 60 वर्ष होती. सन 1976च्या 41व्या घटनादुरुस्तीनुसार ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आली. हे बरोबर आहे. काय करायचं आपल्याला? अयोग्य विधान ओळखायचं. सॉरी. तर हे चुकीचं आहे. हे राज्यघटनेतच दिलं होतं. कुठल्याही कायद्याने ते वाढवण्यात आलेलं आहे. विद्यापीठातील एका दृष्टीहीन प्राध्यापकाचे राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. हे चुकीचं आहे. राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशी सल्लात्मक स्वरूपाच्या असतात व त्या सरकारवर बंधनकारक असतात. असतात का बंधनकारक? तर त्या बंधनकारक असतात. तर अ आणि ब ही 2 विधानं योग्य आहेत. आणि 1 मिनिट आपल्याला काय करायचं होतं? योग्य असणारी विधानं ओळखायची होती. तर अ आणि ब ही 2 विधानं योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न यशदावरती प्रश्न आलाय. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी बाणेर रोड पुणे येथे कार्यरत आहे. ज्यावेळेस मी MA पॉलिटिकल सायन्स युनिव्हर्सिटीतून करत होतो तर तिथं आम्ही एक वृद्धांसाठीचा कायदा बनवत होता महाराष्ट्र सरकारसाठी. तर तिथं एक ऑफिसर्स होते, तर आम्हाला तिथे इंटर्नशिपसाठी पाठवलेलं होतं. यशदामध्ये आम्ही जवळजवळ 1 महिना आम्ही तिथं काम केले. म्हणजे मी एकटा नव्हतो, आमचे कलिग्स होते माझ्या MA पॉलिटिकल सायन्सवाल्यांना. तर ते धोरण बनवत होतं. त्या धोरणावरती चर्चा किंवा काय प्रूफ रिडिंग असेल तर ते आम्ही तिथं यशदामध्ये करायचो. व्हेरी गुड एक्सपिरियन्स, कारण ते युनिव्हर्सिटीच्या शेजारीचं आहे आणि पॉलिटिकल सायन्स असल्यामुळे मला तिथं काम करण्याची संधी मिळालेली आहे. ज्यामुळं की लोकांना वाटतं की यशदा आहे, प्रशिक्षणाच्या कालावधीत तिथं मजा असते. आणि माझा तिथं काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे. इट्स व्हेरी गुड एक्सपिरियन्स. बरं वाटलं, मजा वाटते, कारण तुम्ही
तिथं DC वगैरे जातात आणि मग तुम्हाला गेटवर थांबवलं जातं वगैरे. तर आम्ही डायरेक्ट आत जायचो आणि 1 महिना आम्ही तिथं इंटर्नशिप केली आहे. काही तिथं मी ट्रेनिंग वगैरे नाही घेतलं, इंटर्नशिप केली आहे, बरोबर. तर तुमच्यातल्या बऱ्याचशा जणांना तिथं ट्रेनिंगला पाठवण्याची जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळे जरा चला अभ्यास करूया. यशदाबद्दल प्रश्न आहे. काय आहे? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. डायरेक्ट चुकीच्या विधानाला हात घालू आपण. तर पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. विकास प्रशासनासाठी धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्प तयार करणं. ओके, विकास प्रशासनासाठी धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्प नाही, पण धोरणे आणि कार्यक्रमाची जबाबदारी म्हणजे ते बनवतं, ते काय कंपल्शन नाही आहे. आता बघा, तिथं बरीचसे कायद्यांचं ड्राफ्टिंग किंवा त्याच्यावरती चर्चा, विचारविनिमय जे आहे तर यशदामध्ये होत असतो, हे लक्षात ठेवा. आणि जे महाराष्ट्रातले जे अखिल भारतीय सेवेतले अधिकारी आहेत तर त्यांच्यासाठी लँग्वेजचं ट्रेनिंग जे आहे, भाषेचं ट्रेनिंग, तर ते बऱ्यापैकी यशदामध्ये पार पडतं. बाकीचे सगळे त्याचे उद्दिष्ट आहेत. फक्त पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, प्रशिक्षणाच्या प्रकारासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. ह्याच्यातलं डायरेक्ट 3रं विधान चुकीचं आहे. राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरीद्वारे IAS साठी राबवलेलं फाउंडेशनल कोर्सेस आणि रिफ्रेशर कोर्सेस ही प्रवेशपूर्व प्रशिक्षणाची उदाहरणं आहेत. प्रवेशपूर्व प्रशिक्षणाची उदाहरणं नाही आहेत. तुम्ही सेवेत आल्यानंतर मग तुम्हाला 6 महिन्यासाठी सर्वांना बेसिक ट्रेनिंग दिलं जातं. हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीची 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी सनदी सेवकांच्या संपावर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली? कुणी केली? पर्याय क्रमांक 4 प्रशासकीय सुधारणा आयोग. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे किंवा बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे? डायरेक्ट याचं उत्तर सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब आणि क. ब आणि क. IPS सँडविच प्रकारचे प्रशिक्षण 1986 मध्ये लागू करण्यात आलं. IAS सँडविच प्रकारचं प्रशिक्षण प्रशासकीय सुधार आयोगाच्या शिफारशींवर लागू करण्यात आलं. IAS प्रशिक्षणार्थी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण 1969 मध्ये लागू करण्यात आलं. वरती त्याचा प्रश्न रिपीट झाला होता. ओके, तर हे ड विधान आहे तर ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय सेवा या सेवेकरता असतात. कुठल्या कुठल्या सेवेकरता केंद्रीय सेवा असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक याचं पहिलं एक्सप्लेनेशन पाहूया. ज्या सेवा केंद्र सरकारकरता काम करतात म्हणजे बरोबर आहे. केंद्रीय सेवामध्ये राज्याच्या केडरचे कर्मचारी असतात, हे चुकीचं आहे. राज्यांमध्ये केंद्राकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते पण ते केवळ केंद्रासाठी कार्य करतात, बरोबर आहे का? तर हे सुद्धा बरोबर आहे. याचं उत्तर आहे अ आणि क. तर पर्याय क्रमांक 4 अ आणि क. अखिल भारतीय सेवांचे जनक कोणाला म्हटलं जातं? सरदार वल्लभभाई पटेल आणि यांच्याच नावाने मसुरीच्या अकॅडमीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. डायरेक्ट आपण चुकीचं विधान कोणतं आहे ते पाहूया. IPS श्रेणीचं एक मिनिट. तर इथं या प्रश्नात 2 विधानं एकत्र झालेत. इथं विधान 2 आहे आणि इथं विधान 3 आहे. तर विधान 3च चुकीचं आहे. हे जे विधान आहे ना निम्म, तर हे चुकीचं आहे. हे चुकून वरती गेले, त्याच्यासाठी सॉरी. प्रिंट काढताना तुम्ही लक्षात ठेवा, प्रिंट काढलं त्यावेळेस तुम्ही ते लिहाल तर हे विधान 3रं आहे आणि तेच विधान आपलं चुकीचं आहे. बाकीचे 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. तर ह्याच्यात डायरेक्ट मोठं आहे, तुम्ही वाचून घ्या, मी डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला. तर पर्याय क्रमांक 2 अ क बरोबर आहेत आणि ब चुकीचं आहे. अ आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत आणि ब जे आहे तर ते चुकीचं आहे. अखिल भारतीय सेवेतील सदस्यांच्या सेवा शर्ती भरतीचे नियम हे केवळ संसदेच्या कायद्याद्वारे नियमित करता येतात. अखिल भारतीय सेवेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि नियंत्रण केंद्र शासनाद्वारे करण्यात येत असल्याने राज्यावर केंद्राचं नियंत्रण निर्माण करणारी अतिरिक्त एजन्सी म्हणून ती सेवा कार्यरत असते. अ आणि क बरोबर आहे. ब जे आहे या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, अखिल अहवाल लक्षात घेऊन कालानुक्रमानुसार त्याची मांडणी करा. अखिल भारतीय सेवेशी संबंधित असणारे हे अहवाल आहेत आणि त्याचा कालानुक्रम लावायचा आपल्याला. योग्य उत्तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पहिल्यांदा येईल AD गोरवाला अहवाल, त्याच्यानंतर पॉल H ॲपलबी अहवाल 1, त्याच्यानंतर संतानाम समिती अहवाल आणि प्रशासकीय सुधारणा आयोगाचा अहवाल हे 4 नंबरला येईल. याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ आपल्याला चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. बघा, तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
राज्यसभेने 6 डिसेंबर 1964 रोजी अखिल भारतीय अभियंता सेवा, भारतीय वनसेवा आणि भारतीय वैद्यकीय आरोग्य सेवा निर्मितीसाठी ठराव मंजूर करा. ह्या अभियंता सेवा नव्हत्या, इथं ज्युडिशियल सर्व्हिस होती, ज्युडिशियल, फॉरेस्ट आणि मेडिकल सर्व्हिस. तर या मंजूर करण्याचा ठराव केलेला होता, परंतु त्याच्यामधून हे ज्युडिशियल वगळलं, वनसेवा आणि आय थिंक मेडिकल सर्व्हिस पण वगळले. सध्या वनसेवा आहे, फॉरेस्ट सर्व्हिस आहे, बरोबर. तर ते विधान चुकीचं आहे. बाकीचे 1, 3 आणि 4 ही विधानं मात्र बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, योग्य विधान आपल्याला ओळखायचे. 3 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. तर योग्य विधान आपल्याला ओळखायचं म्हणजे बरोबर असणारे विधान आपल्याला ओळखायचे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब बरोबर आहे फक्त, आणि अ आणि क चुकीचं आहे. राज्यसेवेतील राजपत्रित वर्गातील सदस्यांची नावे भरती व निवृत्तीच्या वेळी राजपत्रात प्रसिद्ध केली जातात. हे बरोबर आहे का? तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. अ आणि क हे 2 विधानं मात्र इथं चुकीची असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, भारतीय प्रशासकीय सेवेमधील परिवीक्षाधीन अधिकारी वर्गासाठी सँडविच पॅटर्न पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात कोणाच्या शिफारशींवरून करण्यात आली? तर हा होता प्रशासकीय सुधारणा आयोग, पर्याय क्रमांक 3. 1969 ते 1966 ते 69 पहिला आणि 2005 ते 2009 दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग जो आहे तर तो स्थापन करण्यात आला होता. आणि त्यांनी सांगितलं की सँडविच प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिलं गेलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय सेवेतील परिवीक्षाधीन मूलभूत प्रशिक्षण कुठं दिलं जातं? तर ते कुठं दिलं जातं? मसुरीला दिलं जातं. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी अकॅडमी. ब उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, केंद्र आणि राज्यात कॅगचा लेखापरीक्षा अहवाल डॅश डॅशकडे सोपवला जातो. कुणाकडे सोपवला जातो? केंद्र आणि राज्यात. तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. कॅगचा अहवाल राष्ट्रपतीला आणि राष्ट्रपती मग ते संसदेसमोर मांडतात. तर हा प्रश्न उत्तरच नाही आहे, हा प्रश्न कॅन्सल केला आहे. पुढचा प्रश्न, खालील कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. केंद्र आणि राज्य सेवांबाबत संविधानाच्या 14व्या भागांमध्ये कलम 308 ते 314 अंतर्गत तरतुदी केलेल्या आहेत. हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. कलम 311 अंतर्गत संधी सेवकांना त्यांच्या पदाच्या कार्यकालाबाबत संरक्षण देण्यात आलेलं आहे. तर ते 310 अंतर्गत देण्यात आले, नॉट 11. ब चुकलं. तर अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्र शासनाच्या कर्मचारी निवड आयोगाची स्थापना डॅश डॅशमध्ये करण्यात आली. कधी? 1977 मध्ये. पर्याय क्रमांक 2 हे लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आहे. कर्मचारी निवड आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, 1977 हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय प्रशासकीय सेवा करता आवश्यक मध्ये करिअर प्रशिक्षण कार्यक्रम डॅश डॅशमध्ये सुरू करण्यात आला. कधी करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2007 मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण सदनी सेवेस प्रबळ व चिरस्थानी आधार अधीन देण्यासाठी घटनात्मक तरतूद करण्यास आग्रही होतं? कोण आग्रही होतं असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. क पर्याय क्रमांक 4. काय होतं? प्रबळ आणि चिरस्थायी आधार असावा आणि म्हणूनच सरदार पटेलांना काय म्हटलं जातं? अखिल भारतीय सेवेचे जनक. ओके. 21 एप्रिल हा सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो, कारण याच दिवशी भारताच्या पहिल्या IAS तुकडीला या सरदार पटेलांनी संबोधित केलेलं होतं. त्याचं स्मरण म्हणून हा राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न, भारतीय लोक प्रशासन संस्था जी 1954 मध्ये निर्माण करण्यात आली ती यांच्या शिफारशींची निष्पत्ती आहे. कोणाच्या शिफारशींवरून ती स्थापन करण्यात आली? तर पॉल एच अपलाबी यांचा पहिला अहवाल आणि फोर्ड फाउंडेशन कन्सल्टंट. अ आणि ब पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. 1954 मध्ये भारतीय लोक प्रशासन संस्था इंडियन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन्स्टिट्यूट ज्याची स्थापना 1954 मध्ये केली. जर का तुम्हाला प्रीला प्रश्न आला तर हा असा येऊ शकतो की भारतीय लोक प्रशासन संस्थेची स्थापना कधी झाली. बरोबर. हा या फॉर्मॅटमध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. आता पॉसिबल प्रश्न कसा आहे की संस्थेची स्थापना ते तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा विचारू शकतात की इंडियन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन्स्टिट्यूट कधी स्थापन झाली? तर 1954 मध्ये. अ आणि ब पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हवे धरमते धीर हवे करमते वीर डॅश डॅश हे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीचे गीत कुणी रचले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अतुल प्रसाद सेन. म्हणजे हे थोडंसं
हे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत, म्हणून हे प्रश्न मेन्समध्ये विचारतात, नॉट प्रीमध्ये, हे लक्षात ठेवा. ओके, परंतु आता पॅटर्न बदलल्यामुळं अशा स्वरूपाचे प्रश्न आता पूर्व परीक्षेत येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे याचं फक्त तुम्ही रिव्हिजन जरी केलं या सिरीजचं तरीसुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे, कारण याच्यात मेन्सचे प्रश्न बरेचसे आहेत. पुढचा प्रश्न, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी हे कशाचं पुनर्रचित रूप आहे? म्हणजे काय त्याचं अगोदरचं नाव काय होतं? त्याला काय होतं? राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी, आणि त्याला पुढं त्यांनी फक्त काय जोडले? लाल बहादूर शास्त्री. बघा इथे तुम्हाला दिसतेच ना राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी, कुठं कुठं आहे बघायचं तर एकाच ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे सोपं आहे, हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न, राज्यातील परिवीक्षाधीन म्हणजे प्रोबेशन पिरियडवरती आलेल्या IASची नेमणूक डॅश डॅश यांच्याकडून ठरवली जाते. कोणाकडून ठरवली जाते म्हणजे त्यांना कुठे टाकायचं तर हे UPSC सांगते, आणि त्यावेळेस ते केंद्र सरकारबरोबर सल्लामसलत करते. इथं दिलंय केंद्रीय कर्मचारी मंत्रालय नाही, मुख्य सचिव नाही, मुख्यमंत्री नाही, हे यांचं ट्रेनिंगचं काम आहे, प्रशिक्षणाचं काम आहे लाभासनाचं, त्याच्यामुळे हे चुकलं. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. दॅट्स इट. UPSCकडून होते आणि त्यावेळेस केंद्र सरकारबरोबर सल्लामसलत केली जाते, कारण ते रिझर्वेशन ठरवलेलं असतं ना, कोणाला किती जागा अलोकेट केल्या आहेत कुठल्या कास्टनुसार, तर ते मग अलोकेट करतात. पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैधानिक काम नाही? इथं कार झाले, कार्य किंवा काम असं वाचा. तर हा सुद्धा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला. ही सगळी कामं आहेत. ओके, राज्य लोकसेवा आयोगावरती देखरेख ठेवणं हे काय काम नाही आहे, हे केंद्र सरकारचं किंवा राज्य सरकारचं काम असतं. चुकले. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिले, तुम्हाला चुकीचं किंवा बरोबर विधान शोधायचं आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचं वेतन त्यांच्या कार्यकाळात त्यांना नुकसानकारक होईल अशा रीतीने बदलता येऊ नये. बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. लोकसेवा आयोगाचं स्वातंत्र्य जतन झालं पाहिजे, हे बरोबर आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 A आणि R दोन्ही सत्य आहेत, तर R हे Aचं योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्वातंत्र्य त्यांचं जतन केलं जावं म्हणून संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्याचं वेतन त्यांच्या कार्यकाळात त्यांना नुकसानकारक होईल अशा रीतीने बदलता येऊ नये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. निवड झाल्यानंतर त्यांच्या वेतनाने भत्त्यात कुठल्याही प्रकारचा बदल करता आपल्याला येत नाही. ओके, हेच आपल्या राज्यघटनेची ब्युटी आहे, सौंदर्य आहे. खालीलपैकी अखिल भारतीय सेवांचा जनक कोण? सरदार वल्लभभाई पटेल. हे तुम्हाला माहितीच आहे. पुन्हा एकदा जोड्या लावायच्यात बघा. समिती आणि त्याचे अध्यक्ष कोण होते याच्या जोड्या लावायच्यात. भाप्रसे अधिकाऱ्यांच्या म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण मूल्यांकन याचा अध्यक्ष कोण होतं? तर याचा अध्यक्ष होतं युगंधर. पर्याय क्रमांक 3. नागरिक सेवा सुधारणा PC होटा. दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग याचा अध्यक्ष कोण होतं? वीराप्पा मोईली. आणि केंद्र राज्य संबंधाबाबत दुसरा आयोग पुंची. बघा ला 2 कुठं आहे फक्त एकदा चेक करा, एकाच ठिकाणी. पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. हे जर तुम्हाला माहीत असलं असतं तरी तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचला असता. हे केंद्र राज्य संबंध म्हटलंय ना, सरकारी आणि नंतर पुंची 2च आयोग आहेत. दुसरा आयोग त्यांनी आणि त्याच्यात त्यांनी पर्टिक्युलर दुसरा आयोग म्हटलंय. दॅट्स इट. सरकारी तरी तो ऑप्शनच नव्हता. पर्याय क्रमांक म्हणजे ला 2 कुठं लागते फक्त चेक करा, एकाच ठिकाणी लागते. पर्याय क्रमांक 3. इतर ऑप्शन पाहण्याची सुद्धा गरज नाही. हे तुम्हाला माहीत नसलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. येतं का लक्षात? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, यशदाची उद्दिष्ट कोणती आहेत? यशदाची उद्दिष्ट तुम्हाला त्यांनी विचारलेले आहेत, तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील 4 बघा. नेतृत्व आणि निर्णय निर्धारण क्षमतेचा विकास करणं, संघटकीय कार्यक्षमतेचा विकास करणं, व्यवस्थापकीय कौशल्याचा विकास करणं आणि राज्य शासनाच्या आर्थिक व सामाजिक कार्याच्या विकासासाठी आधुनिक व्यवस्थापन शास्त्राला एक मुख्य साधन म्हणून प्रोत्साहन देणं. 4 आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का? यशदाच्या वेबसाईटवरती जावा. यशदा कधी स्थापन झाली, काम कसं करतं, यशदा कुठल्या क्षेत्रात काम करते, प्रशिक्षण कसं देते, फक्त तिथं प्रशिक्षणच दिलं जातं का, इतर कुठली कामं केली जातात हे एकदा तुम्ही चेक करून घ्या. आता उद्दिष्ट तर तुम्हाला समजलेले आहेत, तर त्या अनुषंगाने एकदा चेक करा आणि तिथं फोटो पहा जरा यशदाच्या वेबसाईटवरती जाऊन. भारी वाटतं तुम्हाला, म्हणजे तिथं जाऊन आपण प्रशिक्षण घेतोय की काय असा फील आहे. तर यशदाची वेबसाईट चेक केल्यानंतर तुम्हाला येतो, तर ते तुम्ही करायला पाहिजे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय सेवेसंबंधी खालील विधानं विचारात घ्या आणि काय करायचं आपल्याला बरोबर असणारी विधानं ओळखायची आहेत. त्या ब्रिटिश राजवटीची निर्मिती आहे. नो डाऊट अबाउट दॅट, हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे.
त्या केंद्र आणि राज्यासाठी सामायिक असतात, हे सुद्धा बरोबर आहे. त्या केंद्र आणि राज्य शासनाला जोडणारा मौल्यवान दुवा असतात, बरोबर आहे. कसं काय? आता अखिल भारतीय सेवा ज्या आहेत तर त्यांची निवड कोण करते? UPSC करते, बरोबर. म्हणजे ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात आणि त्यांची नियुक्ती कुठे होते? राज्यात होते. म्हणजे राज्यात जे घडते तर ते केंद्रापर्यंत म्हणजे तुम्ही कधी ऐकले का? म्हणजे तुम्हाला केंद्रात काहीतरी झालं असेल तर त्याचा निषेध करायचा असेल तर ते पत्र तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडे द्यावं लागतं आणि ते जिल्हाधिकाऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? ते केंद्रापर्यंत पोहोचवणं. आता जिल्हाधिकारी पोहोचवतात की नाही त्यांची त्यांना माहीत, परंतु ही एक अशी हायरार्की असते. म्हणजे राज्य आणि केंद्र यांच्यातला दुवा म्हणजे अखिल भारतीय सेवा आहेत. त्या अखिल भारतीय स्तरावर समान शैक्षणिक पात्रता आणि एकच वेतन श्रेणी भरती केल्या जातात, हे सुद्धा बरोबर आहे. तर अ, ब, क आणि ड, तर हे चारही पर्याय बरोबर आहेत. असा ऑप्शन किती नंबरचा आहे बघायचा? पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, समजलं. त्याच्यानंतर आजचा आपला हा शेवटचा प्रश्न बघा काय म्हणतोय. खालीलपैकी कोणते सत्य विधान आहे? सत्य असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. ओके, चलो शोधूया. राष्ट्रीय प्रशासन संस्था 1959 मध्ये स्थापन करण्यात आली, बरोबर आहे. हे 1974 साली लालबहादूर शास्त्री नामांकन करण्यात आलं, हे मात्र चुकीचं आहे. केंद्रीय पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे 1975-76 साली सरदार वल्लभभाई पटेल, हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त एक बरोबर आहे, अ, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. समजलं? आलं लक्षात? तर अशा रीतीनं हे आपण प्रशिक्षण संस्था महत्त्वाच्या, तर त्याच्याबद्दल सार्वजनिक सेवातल्या हे एक लेक्चर पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या प्रश्नाचं विश्लेषण करूया, की जेणेकरून एका पार्टमध्ये जर का जास्त प्रश्न झाले तर तुम्ही पाहत नाही असंच तुम्ही मला सांगितले. त्याच्यामुळे आपण 2 पार्ट करण्याचा प्रयत्न करूया. सेकंड पार्टमध्ये आपण महत्त्वाचे जे राहिलेले प्रश्न आहेत तर त्याची चर्चा करूया. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशा तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर तेही न विसरता नक्की माझ्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. याशिवाय MPSC आणि UPSCच्या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन, बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच VGS E-स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म, आणि हा सध्या आम्ही 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि टेलिग्राम या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS E-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.